हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। सो आज ना मी भडंग बनवणार आहे। अगदी कुरकुरीत आणि खमंग असा भडंग फक्त 5 मिनिटांमध्ये आपण बनवणार आहोत, खूप सोप्या पद्धतीने। त्यासाठी मी काही बेसिक तयारी केलेली आहे। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर यामध्ये चुरमुरे टाकूया। हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचंय। भडंग बनवण्यासाठी ना मी इथे काही बेसिक तयारी केलेली आहे। आता भडंग बनवण्यासाठी ना सगळ्यात पहिले तर आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे। इथे मी ना एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण तेल घेऊया। आता पहिल्यांदा शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे ना, म्हणून मी तेल थोडं जास्त घेते आणि नंतर मी ते तेल थोडं काढून ठेवेन। आता तेल छान असं गरम झालं ना की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आणि आता हे शेंगदाणे ना अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आता इथे आपण शेंगदाणे फ्राय करतोय ना, त्याच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये ना काजू आणि बदाम पण टाकू शकता। मस्त लागतं भडंगमध्ये, काजू बदाम पण खूप छान लागतात। काय काय लोक त्यांना मनुके पण टाकतात। आता ना इथे शेंगदाणे आपले ऑलमोस्ट फ्राय झालेले आहेत। मी तुम्हाला दाखवते, इथे बघा मस्त असे ना खरपूस तेलावरती शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे। अगदी मस्त कुरकुरीत झाले पाहिजेत शेंगदाणे। आता ना ह्यांना आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात। तुम्हाला जर हे तेल नको हवं असेल ना तर तुम्ही टिश्यू पेपर वरती सुद्धा काढू शकता। इथे ना शेंगदाणे आपण मस्त असे फ्राय करून घेतलेत। आता इथे ना कढई मधलं तेल आपण थोडंसं कमी करून घेतलंय। 2 चमचे तेल आपण बाजूला काढून ठेवलंय। आता सगळ्यात पहिल्यांदा ना आपण फोडणी देऊयात। इथे ना आपण लसणीच्या पाकळ्या मस्त अशा ठेचून घेतल्यात। सालीसकट हा लसूण आहे तो आपण ठेचून घेतलाय, तो यामध्ये टाकूयात। यामध्ये थोडी मोहरी टाकूयात, थोडं हिंग टाकायचंय, कढीपत्त्याची पानं टाकूयात आणि हिरवी मिरची आपण इथे कट करून घेतली ती यामध्ये टाकूयात। तुमची जर मुलं खाणार असतील ना तर तुम्ही हिरवी मिरची कमी टाकली तरी पण चालेल। आता ना यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात। अगदी छान असं कुरकुरीत झालं पाहिजे सगळं। कोथिंबीर पण ना कुरकुरीत झाली पाहिजे एकदम। हे ना सगळं अगदी छान असं कुरकुरीत झालंय, तुम्ही इथे पाहू शकता। खूप कमी तेलामध्ये ऍक्च्युली आपण फोडणी दिलेली आहे आणि हे सगळं अगदी मस्त असं कुरकुरीत केलंय आपण। साधारणतः 1-2 मिनिटांसाठी आपण सतत परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये ना साधारणतः अर्धा छोटा चमचा इतके हळद टाकूयात। हळद थोडीशी मिक्स करून घेतली आपण। आता यामध्ये चुरमुरे टाकूयात आणि हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। हे ना छान असं मिक्स करून घेतलंय आपण। इथे गॅस आपण बारीकच ठेवलाय। आता यामध्ये ना हे जे फ्राय केलेले शेंगदाणे आहेत ते टाकूयात आणि आता चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचंय। हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करू। हे ना अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आपण सगळं आणि भडंग सुद्धा अगदी छान असा कुरकुरीत झालाय। आता ना आपण गॅस बंद करून घेऊयात। ही कढई ना आता आपल्याला खाली उतरवून घ्यायची आहे। आता इथे माझ्याकडे ना ही लसूण शेव आहे ती मी यामध्ये टाकणार आहे। भडंग मध्ये ना लसूण शेव खूप छान लागते। आणि ना ही पाणीपुरीची शेव आहे ती टाकूयात। हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचंय।
इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत आणि खमंग असा हा भडंग बनवून तयार आहे। किती सोप्या पद्धतीने हा आपण बनवलाय। अतिशय सोप्या पद्धतीने ही भडंगची रेसिपी आपण बनवलेली आहे। तुम्ही ना मस्त असा हा भडंग बनवून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवलात ना तर महिनाभर तो आरामात टिकेल आणि अगदी छान असा कुरकुरीत पण राहील। आता जर मुलांना थोडासा गोडसर असा भडंग खायचा असेल ना तर हा भडंग थोडासा गार झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती पिठी साखर सुद्धा टाकू शकता। मुलं अगदी आवडीने खातील। कधी कधी मुलं कसं मिरची वगैरे असेल तर मग ते पदार्थ खायला नको म्हणतात ना, मग तुम्ही पिठी साखर वगैरे सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता। आता बाजूला मंदिर असल्यामुळे ना आरती सुरू आहे सध्या, त्याच्यामुळे तुम्हाला मागे आरतीचा आवाज येत असेल तर तुम्ही पण असं भडंग घरी बनवून बघा आणि मस्त अशा चहा सोबत एन्जॉय करा। मी सुद्धा आता अगदी गरमागरम असा चहा घेणार आणि त्याच्यासोबत हा कुरकुरीत असा भडंग एन्जॉय करणार आहे। आजची रेसिपी ना खूप सोपी होती पण अगदी टिकाऊ असा पदार्थ आहे। कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।